जीवनात कुणीही कायमचे राहत नाही. काही लोक आठवणीत जगतात, काही मनाच्या कोपऱ्यात शांत बसतात आणि काही लोक फक्त एकदा भेटूनही आयुष्यभरासाठी हृदयात आपली छाप सोडून जातात. खरी नाती तीच असतात जी तुटूनही टिकून राहतात. भांडण झाली तरी पुन्हा एकमेकांशिवाय अपूर्ण वाटतात आणि मनाने दूर जरी गेले तरी हृदयाने कधीही सुटत नाही. आठवणी म्हणजे खूप विचित्र असतात. कधी हसवतात, कधी रडवतात आणि कधी कधी तर आपल्या डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी आपण स्वतःपासून दूर पडावं लागतं. सुखात सोबत देणारे लोक खूप असतात, पण दुःखात सोबत राहणारे लोक खरे असतात आणि हेच लोक आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनात देवासारखे जपले जातात. हृदयाची सवयच अशी असते, ज्यांना विसरावं असं ठरवलं त्यांनाच दिवस रात्र आठवत राहतं आणि ज्यांना आठवायचं ठरवलं त्यांच्याशी आयुष्य अंतर खूप लांब असतं. काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, पण मनाला रोज रक्तबंबाळ करतात. लोक विचारतात ठीक आहे ना, आणि आपण हसून हो म्हणतो, पण त्या होच्या मागे किती वेदना दडलेल्या असतात हे कुणालाच कळत नाही. काही क्षण असे असतात ज्यांना परत जगता येत नाही, पण त्या क्षणांची आठवण रोजच्या आयुष्याला जगण्यासाठी आधार बनून जाते. आपल्या आयुष्यातील खरी श्रीमंती पैशात नसते, ती आपल्या नात्यात असते. ज्याने आपल्या अश्रूंना पुसलं, आपल्या दुःखाला आपलं मानलं, तेच खरी संपत्ती असते. लोक बदलतात, वेळ बदलतो, पण मनातल्या आठवणी कधीही बदलत नाहीत. त्या कायम आपल्या श्वासासोबत जगत राहतात. कधी कधी काही लोक आपल्याला इतकं शिकवून जातात की ते नसतानाही त्यांच्या आठवणीतून आपण जीवन जगायला शिकतो. अश्रू कधीही खोटं बोलत नाही, ते नेहमी सत्य सांगतात, कारण ते फक्त त्या वेळी येतात जेव्हा हृदय खरंच दुखलेलं असतं. काही वाटा अशा असतात ज्यांना आपण कितीही चालतो तरी शेवट दिसत नाही, आणि काही माणसं अशी असतात ज्यांच्यापासून जीवनाचा कोणताही मार्ग सापडत नाही. जीवन शिकवतं, नाती जोडतात, काळ वेगळं करतो, पण आठवणी कायम मनात जिवंत ठेवतो. आपण हसतो, आपण बोलतो, पण मनातलं खरं दुःख कुणालाच कळू देत नाही, कारण काही जखमा अशा असतात ज्यांना शब्दात सांगता येत नाही. मनातलं ओझं कधी कधी इतकं जड असतं की खांद्यावरचं संपूर्ण जग हलकं वाटतं. काही भेटी आयुष्यभरासाठी असतात, काही निरोप आयुष्यभर जखम देतात आणि काही आठवणी आयुष्यभर जगवत राहतात. प्रेम केलं की दुःख हमखास मिळत असतं असं नाही, पण रोज ज्याच्यावर आपण खरं प्रेम असतो त्याच्या वाचून आयुष्य अपूर्ण वाटणं हेच खरं दुःख असतं. नाती म्हणजे फक्त शब्दांनी जपायची नसतात, ती भावनांनी आणि विश्वासाने टिकवायची असतात, कारण तुटलेला विश्वास पुन्हा जोडता येत नाही. जगण्याचे खरं सौंदर्य आपल्या नात्यात असतं आणि नात्यांचं खरं सौंदर्य आपल्या मनापासून केलेल्या प्रेमात असतं. कधी कधी आपल्या मनात इतक्या गोष्टी दडलेल्या असतात की त्यांना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडतं.